जय महाराष्ट्र सर्वांना. आज आपण निघालो आहोत त्या भूमीकडे जिथे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले, जिथल्या प्रत्येक दगडावर इतिहास कोरला आहे, जिथल्या प्रत्येक वाऱ्यात शिवरायांचा श्वास जाणवतो. तो गड म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अक्षय निकम पुन्हा एकदा तुमच्यासोबत. आज आपण आलो आहे रायगडाच्या पायथ्याशी, आणि रायगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्यासोबत आहे आपली आज टीम, जे की आपल्या आज मावळे आहेत तिघंजण. तशाच आपल्या माता भगिनी त्यांच्या शिवबाला घेऊन आज आपल्या रायगडाच्या ट्रेकला सोबत आहेत, आणि आपले नेहमीचेच मित्र आणि आमचे भाऊजी असे एकत्र आपण आज रायगडाचे ट्रेक करायला आलो आहे. तर चला, आज हा इतिहासाचा अनुभव आपल्याला कसा भेटतोय बघूयात. समोर दिसतोय तो सह्याद्रीचा अभेद किल्ला. कित्येक वादळ आली, कित्येक साम्राज्य आली आणि गेली, पण रायगड आजही ताठ उभा आहे, जणू शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत. 11 वाजायला आलेत आणि आपला प्रवास स्टार्ट केलाय. अनिकेत, रायगडवरचा पहिला प्रवास मामांसोबत कसं वाटते? खूप भारी वाटतं. घामाच्या धारा. भाऊ, हो कृष्णा भाऊ, काय गरमी आहे का ना इकडं? यावर्षी पावसाळा नाही, हा, यावर्षी थोडी गरमी आहे. भरपूर. थोडी नाही. ही फक्त दगडांची रचना नाही, ही त्या मावळ्यांच्या घामाची, रक्ताची आणि निष्ठेची कहाणी आहे, ज्यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. प्रत्येक पायरी, प्रत्येक वलन आपल्याला शिवरायांच्या अधिक जवळ घेऊन जातं. हा फक्त झेंडा नाही, हा स्वाभिमान आहे, हा त्याग आहे, हा लाखो मराठी मनाचा श्वास आहे. आणि रायगडाच्या वाऱ्यावर भगवा फडकताना पाहून हा शब्दाच्या पलीकडचा अनुभव आहे. चला, आपला हा मावळा जयदीप. जयदीप, खूप एक्सायटेड होता तू रायगडवर यायला, पहिल्यांदा आलाय. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. आता रायगड किल्ला चढत आहे. हा, अर्धा किल्ला चढून झाला. अर्धा नाही, 10-20% झालं आताशी पायथ्यावरनं वरती आलो आपण. डोळ्यात साठवत आहेत रायगड, रायगडाच्या पायऱ्या आणि तो निसर्ग डोळ्यात साठवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. रायगडाची वाट कधी सोपी नव्हती, कालही नव्हती आणि आजही नाही. पण ज्यांच्या मनात शिवराय असतात त्यांच्यासाठी प्रत्येक पाऊल ही यात्रा नसते, ही एक प्रेरणा असते. पहा, हे छोटंसं लेकरू आजही इतिहास वाचलेलं नसेल, पण रायगड चढताना ते नकळत शिवरायांच्या पाऊलखानावर चालत आहे. कुठनं एनर्जी घेऊन आलाय रे एवढा? तो आज बघितलं ना तो कसा चालतोय. जय. हातात भगवा, छातीवर शिवराय आणि डोळ्यात स्वराज्याचा अभिमान. पण शिवरायांवरील प्रेम आजही तसंच आहे. माणसं येतात जातात, पण हे सह्याद्रीचे रखवालदार मात्र वर्षानुवर्षे इथेच आहेत. शेकडो वर्षापूर्वी याच वाटेने मावळे धावत गेले असतील, पण दगडांनी तलवारीचा आवाज ऐकला असेल, आणि याच दरवाजाने स्वराज्याचे सुवर्ण काळ पाहिला असेल. काही क्षण असे असतात जे कॅमेऱ्यात कैद होतात, आणि काही क्षण अशा असतात जे थेट मनात साठवून राहतात. रायगडावरचा हा विराम त्यापैकी एक. गड जिंकायला तलवार लागत नाही, लागतात सोबत चालणारे माणसं. आणि माझ्यासोबत आज अशीच माणसं होती, ज्याच्यामुळे हा प्रवास अजून सुंदर झाला. आम्हाला पण सांगा, रायगड कसा वाटला वरती? कितवा ट्रेक होता? तिसरा आहे. त्याच एनर्जीने छत्रपती शिवाजी महाराज की जय. नेहमीच्या रस्त्यावरून चालताना आपण पावसात भिजत आणि हा निसर्गाचा आनंद घेत चालतो. आज नक्कीच आनंद आहे, पण कुठेतरी कमतरता वाटतीये. का तर हा रखरखतो ऊन आणि हे दिसणारे दृश्य. चला, नक्कीच एक गोष्ट म्हणजे अनुभव आला की रायगड ट्रेक पावसातच करायचा. डावीकडे खोल दरी, उजवीकडे उभेद कातळ, आणि मध्ये ही अरुंद वाट. शत्रूच्या छातीत धडकी भरण्यासाठी यापेक्षा मोठी रचना असू शकत नाही. रायगड फक्त गड नव्हता, तो जिवंत किल्ला होता.
महादरवाजा दुरून दिसला आहे आणि मग नजरेसमोर आला रायगडाचा महादरवाजा. दगडाचा नव्हे तर स्वराज्याच्या सामर्थ्याचा दरवाजा. ते किती उंच आहेत हे डोळे सांगतात, पण त्या किती महान आहेत हे इतिहास सांगतो. शत्रूला रोखण्यासाठी बांधलेली प्रत्येक वाट, प्रत्येक वीट आजही अभिमानाने उभी आहे. या दरवाज्यातून आत जाताना एक क्षणासाठी वाटतं आपण 350 वर्षे मागे आलो आहोत. आता वरती गेल्यावर तो आपल्याला एक सरप्राईज देणार आहे. ते मी नक्कीच त्यांच्यासाठी पण सरप्राईज ठेवलं आहे. त्याला वरती गेले ऐकूया आपण ते. तर जयदीप, आहे ना तयारी? पॉवरफुल. ह्याच्या अगोदर कधी आम्ही रायगडला आलो नव्हतो. आमची ट्रिप आली. खूप अंतर आहे पायापासून. खूप अंतर नाही, स्लो चालतोय आपण. घाम येतोय सारखा, पाय दुखतायत. थोडी विश्रांती घेतली. थोडाच वेळ आहे आता वरती जाण्यासाठी आणि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, नेहमी आपण रायगडाच्या वाटेवर नवीन मित्र बनवत जातो आणि आज पण आपल्याला ताई भेटल्यात. ताईचा प्रवास आपण जाणू की कधी निघालेत, कुठून आलेत. बारामतीवरून आलोय. अरे बा, सकाळी 3ला निघलेत, बारामतीहून आले. सोबत आपले आहेत मिस्टर आहेत. कसं वाटतं प्रवास? पहिल्यांदाच आला मग टोक दिसतोय. तिथे जायचं आपल्याला 5 वाजता. या उंचीवर उभं राहिल्यावर समोर दिसतं ते फक्त दरी नाही, दिसतो तो दूरदृष्टीचा विचार, ज्याने रायगडाला स्वराज्याची राजधानी बनवलं. इतिहास वाचताना जेवढं समजतं त्यापेक्षा 1000 पट जास्त इथे येऊन जाणवतं. कारण रायगड पाहिला जात नाही, तो अनुभवला जातो. या कड्यावर उभं राहिल्यावर माणूस स्वतःला विसरून जातो. फक्त सह्याद्री दिसते, वारा जाणवतो आणि मनात एकच विचार येतो, खरंच शिवरायांनी राजधानीसाठी रायगड का निवडला असेल? रायगड हा किल्ला नाही, तो महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा कणा आहे. आणि त्या कण्यासमोर उभं राहिल्यावर प्रत्येक मराठी माणूस नकळत छाती ताट करून उभा राहतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजावशपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान दैतिष्ठ, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, पौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंश, सिंहासनाधीश्वर, महाराज धीरज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. जयदीप, प्रॅक्टिसचं फळ आणलं तू. जिथं राज्याभिषेक झाला तिथे समोर उभं राहून आणि शिवगर्जना म्हणली, खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप भारी म्हणला. तुम्ही ऐकलीच असाल. रायगडावर अनेक वस्तू आहेत, पण एक जागा अशी आहे जिथे पोहोचल्यावर शब्द हरवतात आणि फक्त डोळे बोलतात. ते म्हणजे सिंहासन. आणि हेच खरं समाधान, जेव्हा पुढची पिढी शिवरायांना फक्त पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष अनुभवते. हा भगवा फक्त हातात नाही तर हा पुढच्या पिढीच्या मनातही फडकत राहिला पाहिजे. ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ज्यांनी हे उभं केलं आणि त्यांनी लाखो लोकांना स्वाभिमानाची ओळख करून दिली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रिवार मानाचा मुद्रा. रायगडावर येणारा प्रत्येक जण पर्यटक म्हणून येतो, पण इथून जाताना तो इतिहासाचा विद्यार्थी बनून जातो. आजचा हा प्रवास संपतोय, पण रायगडाची दिलेली प्रेरणा आयुष्यभर सोबत राहणार आहे. कारण गड पाहून परत येता येतं, पण रायगड मनातून कधीच जात नाही. बाजारपेठ, पण बाजारपेठ आज खूप गजबजली आहे. खूप सारं आज पब्लिक आहे बाजारपेठेत आणि रायगडावरती. मुलांची शाळेला आय थिंक 1 दिवस बाकी आहे शाळा भरण्यासाठी.
तर काही स्कूलमधले विद्यार्थी असतील किंवा आपण सुद्धा काही लहान मुलं घेऊन आलो आहे तर त्याच दृष्टिकोनातून आलो. रायगडाचा प्रवास अपूर्ण राहतो, पण जगदीश्वराचे दर्शन घेतले नाही तर या पवित्र वातावरणात मन आपोआप शांत होते आणि इतिहासासोबत अध्यात्माचाही अनुभव मिळतो. शिवरायांचं सामर्थ्य फक्त तलवारीत नव्हतं, तर श्रद्धा, निष्ठा आणि धर्मरक्षणाच्या विचारातही होतं. रायगड फक्त एक किल्ला नाही, तो महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा जिवंत इतिहास आहे. आजचा प्रवास इथे संपतो, पण रायगडाने दिलेली प्रेरणा कायम मनात राहील. जय भवानी, जय शिवाजी. आम्ही नेहमी टोकाकडे जातो, पण यावेळी ते लांबूनच पाहण्याचा निर्णय घेतला. आणि खरं सांगायचं तर त्या अंतरावरून दिसणारा टकमक टोकही आज तितकाच भव्य वाटत होता. डोंगर, ढग, वाहणारा वारा आणि समोर उभा असलेला इतिहास हा क्षण फक्त पाहण्याचा नव्हता, तर अनुभवण्याचा होता. तरी आजचा आपला प्रवास कंप्लीट झाला आहे. टकमक टोकाच्या एंट्रीला आपण तिथं बसलोय सगळे थकलेले चेहरे घेऊन आणि त्याच उत्साहात, कारण सगळा गड आज आम्ही सैर केला, बघितलाय सगळ्यांनी. हे आपले सगळे नवीनच मेंबर आहेत, आय थिंक शंकर सोडला तर. बाकी सगळ्यांचा अनुभव नक्कीच छान होता. चढायला उतरायला त्रास हा सगळ्यांना होतोच, तरीसुद्धा त्याची एनर्जीने आणि आपला हा हाय काही एनर्जी डाऊन झाली का नाही अजून? खूप खूप एनर्जी होती सकाळपासून आणि त्याच्या आता पण बघा एकदम त्याच मूडमध्ये तो. तर नक्कीच तो इतिहासाचा साक्षीदार असेल आणि ह्या ट्रेकचा सुद्धा, की आपल्यासोबत त्यांनी ट्रेक केला. ह्या वयात रायगड पाहायला भेटलाय तुला डोळ्याने. ह्या सगळ्या आठवणी आपण नक्कीच डोळ्यात साठवू. मित्रांनो, तुम्ही आलाच, खूप छान वाटलं. आपण हा ट्रेक कंप्लीट केला. नक्कीच असं भेटत राहूयात, आपली जर्नी स्टार्ट करत राहूयात. थँक्यू व्हेरी मच. आपण नक्कीच असे नवीन नवीन ट्रेक करत राहू आणि आपली जर्नी करत राहू. रायगडाचा हा प्रवास इथे संपतो, पण इथून मिळालेली प्रेरणा, इतिहासासाठी जाणीव आणि आठवणी कायम सोबत राहतील. जय भवानी, जय शिवाजी.